18 नोव्हेंबर रोजी दी पूना मर्चंट चेंबरमध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषद पार पडली. या परिषदेत महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 5 डिसेंबर रोजी व्यापार बंद ठेवून राज्यभर निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि संलग्नित व्यापारी संघटनांनी व्यापार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे फलक हातात घेऊन व्यापारी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जीएसटी लागू करत असताना एक देश एक कर या संकल्पनेनुसार सर्व करांचा जीएसटीमध्ये समावेश होईल असं सांगितलं होतं. तरीसुद्धा आज जीएसटीसोबत मार्केट सेस लागू असणं अन्यायकारक असल्याचं सांगितलं. आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील महिन्यापासून व्यापारी जीएसटी भरणार नाहीत असा इशारा संजय शेटे यांनी दिला. जोपर्यंत 1% सेस कमी होणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा महाराष्ट्रभर असा चालू राहणार आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की ताबडतोब जीएसटी लागलेला आहे, 5% तो जीएसटी घेत आहेत, 2.5% तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे 1% सेस ताबडतोब रद्द झाला पाहिजे. नाहीतर आम्ही पुढील महिन्यापासून जीएसटी न लावता जीएसटी न भरण्याचा आम्ही सूचना देणार आहे. त्यामुळं ताबडतोब सरकारनं जे मार्केट कमिटी सेस रद्द करावा ही विनंती. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करत मार्केट सेसला तीव्र शब्दात विरोध दर्शवला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं. या निवेदनाच्या माध्यमातून अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवर 5% जीएसटी लागू झालाय. त्याचं राजस्व राज्य शासनाला मिळतंय. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती कर म्हणजे सेस रद्द करावा. 26 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णय न घेतलेल्या विषयांवर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीतर्फे सुचवण्यात आलेल्या बदलांबाबत निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, श्रीनिवास मिठारी, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.